नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्याविषयी 15 महत्त्वाचे प्रश्न. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1. बीड जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेत खालीलपैकी कोणत्या पठारी प्रदेशाचा प्रभाव दिसून येतो? ऑप्शन नंबर ए कोकण पठार, बी बालाघाट पठार, सी दख्खन पठार, डी मेळघाट पठार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बालाघाट पठार. प्रश्न क्रमांक 2. बीड जिल्ह्यातून वाहणारी मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन नंबर ए कृष्णा, बी गोदावरी, सी भीमा, डी तापी. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोदावरी. प्रश्न क्रमांक 3. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर ए गेवराई, बी माजलगाव, सी बीड, डी अंबाजोगाई. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बीड. प्रश्न क्रमांक 4. अंबाजोगाई हे ठिकाण मुख्यतः कोणत्या ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए योगेश्वरी देवी मंदिर, बी महालक्ष्मी मंदिर, सी रेणुका देवी मंदिर, डी तुळजाभवानी मंदिर. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए योगेश्वरी देवी मंदिर. प्रश्न क्रमांक 5. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन नंबर ए मांजरा, बी सिद्धफणा, सी गोदावरी, डी सीना. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिद्धफणा. प्रश्न क्रमांक 6. बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिकापैकी कोणते पीक महत्त्वाचे आहे? ऑप्शन नंबर ए चहा, बी कापूस, सी कॉफी, डी रबर. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कापूस. प्रश्न क्रमांक 7. बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणत्या व्यवसायाचे विशेष महत्त्व आहे? ऑप्शन नंबर ए सागरी मासेमारी, बी ऊस व साखर उद्योग, सी कोळसा खाणकाम, डी चहाची लागवड. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऊस व साखर उद्योग. प्रश्न क्रमांक 8. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए शक्तिपीठ, बी ज्योतिर्लिंग, सी बौद्ध लेणी, डी समुद्र किनारा. उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ज्योतिर्लिंग. प्रश्न क्रमांक 9. परळी वैजनाथ हे भारतातील किती ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते? ऑप्शन नंबर ए 8, बी 10, सी 12, डी 18. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 12. प्रश्न क्रमांक 10. बीड जिल्ह्यातील सिद्धफणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी,
बी कृष्णा, सी तापी, डी भीमा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 11. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे प्राचीन नाव कोणते होते? ऑप्शन नंबर ए चंपावती, बी रत्नावती, सी देवगिरी, डी प्रतिष्ठान. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चंपावती. प्रश्न क्रमांक 12. बीड जिल्ह्यातील परळी परिसरात खालीलपैकी कोणता ऊर्जा प्रकल्प आहे? ऑप्शन नंबर ए जलविद्युत प्रकल्प, बी औष्णिक विद्युत प्रकल्प, सी अणुऊर्जा प्रकल्प, डी पवन ऊर्जा प्रकल्प. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी औष्णिक विद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 13. बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहणारी मांजरा नदी पुढे कोणत्या दिशेने प्रवास करते? ऑप्शन नंबर ए उत्तर पश्चिम, बी दक्षिण पूर्व, सी पश्चिम उत्तर, डी उत्तर पूर्व. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दक्षिण पूर्व. प्रश्न क्रमांक 14. बीड जिल्ह्याच्या संदर्भात बालाघाट ही संस्था मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए पर्वतरांग उंच प्रदेश, बी नदी खोरे, सी किनारी प्रदेश, डी वाळवंटी प्रदेश. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पर्वतरांग उंच प्रदेश. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्याच्या जलप्रणालीशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए सिंदफणा, बी वैनगंगा, सी वर्धा, डी पूर्णा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंदफणा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहिजे आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.